नमस्कार. झेपमध्ये मी ज्योती जोशी सर्व दर्शकांचं मनपूर्वक स्वागत करते. शून्यातून विश्व उभं करणाऱ्या आणि यशाला आपल्याकडे खेचून घेणाऱ्या यशस्वी मराठी उद्योजकांचा जीवन प्रवास आणि त्यांची यशोगाथा आपल्यासमोर उलगडून दाखवणं हेच या झेप मालिकेचं प्रयोजन आहे. यशस्वी मराठी उद्योजकांचा जीवन प्रवास आणि त्यांची यशोगाथा आपल्याला उलगडून दाखवताना आम्हाला खरंच खूप धन्य वाटतं आणि तसंच मराठी असण्याचा अभिमानही वाटतो. आणि याचं कारण म्हणजे या सदर मराठी उद्योजकांनी स्वबळावर संघर्ष करून अतिशय तीव्र अशा स्पर्धेचा सामना करून आव्हानं पेलून मिळवलेलं घवघवीत यश. आजच्या घडीला विचार केला तर मराठी उद्योजक जागतिक बाजारपेठेमध्ये स्वतःला सिद्ध करून दाखवत आहेत. याचाच अर्थ काय तर केल्याने होत आहे रे याचाच प्रत्यय ते पुढच्या पिढीला देत आहेत. अशाच एका यशस्वी व्यक्तिमत्वाचा प्रवास आज आपल्यासमोर उलगडून दाखवतोय. तर पहिल्या पिढीतले उद्योजक असून सुद्धा जागतिक स्तरावरती यशस्वीरित्या ज्यांनी आपली पावलं रोवली, शैक्षणिक गुणवत्ता आणि त्याचबरोबर नोकरीतलं कामातलं नैपुण्य यामुळे मिळणाऱ्या वरवरच्या हुद्द्यांची संधी धुडकावून लावून ज्यांनी उद्योगात उतरण्याची जोखीम पत्करली आणि स्वतः यशस्वी होत असतानाच इतर अनेकांना रोजगार मिळवून दिलं, असे धाडसी, जिद्दी आणि यशस्वी उद्योजक म्हणजेच श्री सागर यशवंत पाटोळे. झेपच्या सर्व रसिक दर्शकांना माझं सागर पाटोळेचं विनम्र अभिवादन. माझा जन्म कोल्हापुरात शिवाजी पेठेमध्ये आयरेकर गल्लीमध्ये झाला. आयरेकर गल्ली म्हणजे रंकाळ्याच्या एकदम शेजारी. माझं लहानपण पूर्णपणे रंकाळ्याच्या सानिध्यातच गेलं. त्या रंकाळ्याच्या सानिध्यात सर्व खेळ म्हणजे मैदानी खेळ आमच्या घराच्या समोरच तालीम होती. त्या तालमीमध्ये जाणे, त्या तालमीमधल्या मातीमध्ये खेळणे, तिथेच गोट्या खेळणे, पतंग उडवणे, रंकाळ्यावर जाऊन मांजा तयार करणे, ह्यातच सगळं बालपण पहिल्यांदा गेलं. पन्हाळ्याच्या पायथ्याखाली 7वं म्हणून एक गाव आहे, तिथले आम्ही मूळचे पाटोळे. पण आमच्या आजोबांचे जे भाऊ होते ते दोघांना पण मूवीचा प्रचंड शौक, फिल्म तयार करण्याचा. 60-70 वर्षापूर्वी आजोबांच्या भावांनी आणि आजोबांनी सर्व शेती विकून पिक्चर काढायचं ठरवलं आणि तेव्हा ते सर्व लोक मुंबईला गेले. मुंबईला त्यांनी मूवी तयार केली आणि त्यानंतर पानशेतच्या पुरामध्ये ॲक्च्युअली त्यांचं रीळ वाहून गेलं. त्यामुळे ते सर्व बंद करून परत कोल्हापूरला आले. त्यातच माझे आजोबा फारच लवकर, म्हणजे माझे वडील जेव्हा 2.5 वर्षाचे होते आणि माझी आत्या 6 महिन्याची असताना माझे आजोबा वारले. त्यानंतरचा जो प्रवास आहे तो सर्व माझ्या आजीने केलेला आहे. खरी उद्योजक म्हटलं तर माझी आजीच आहे. कारण आजीने त्यानंतर कोल्हापूरमध्ये आल्यानंतर काहीच आसरा नाही, कुठे जाणार, काय जाणार. नंतर जाऊन ती तिच्या माहेरी जाऊन राहू लागली. तिच्या माहेरी गेल्यानंतर माहेरवरती सुद्धा आपण कसा बोजा बनायचा, आणि ते पण 2 मुलांना घेऊन. म्हणून तिनं काय ठरवलं की पायातल्या मासोळ्या विकून, पायामधल्या मासोळ्या विकून तिने एक बुट्टीभर तांदूळ घेतलं आणि ते तांदूळ विकायला तिने सुरुवात केली. ते तांदूळ विकता विकता ह्या धान्याच्या व्यवसायामध्ये तिने इतकी प्रगती केली की आम्ही जेव्हा मोठं झालो तेव्हा बघत होतो आजीला, तर आमचं धान्याचं एक मोठं दुकान होतं कपिल तीर्थ मार्केटमध्ये. त्या कपिल तीर्थ मार्केटमध्ये कोणीही आजीला ओळखत नव्हतं असं नव्हतं. ह्या सगळ्या पाठीमागे प्रचंड कष्ट, अपार यश आणि त्याचबरोबर एक जिद्द होती. त्यानंतर मात्र तिने ठरवलेलं की काही असेल तरी आपल्या पुढच्या पिढीला हे शिक्षणाचं महत्त्व समजून द्यायचं आणि शिकवायचं. माझे वडील स्वतः डिप्लोमा सिव्हिल इंजिनियर झाले. शेवटी अजून सुद्धा मला आठवते की आमच्या वडिलांनीच जेव्हा नोकरी लागली तेव्हा आजीला म्हटले की मी आता ऑफिसर झालेलो आहे आणि तू प्लीज हे दुकान बंद कर. म्हणून एक 70-72च्या दरम्यान आम्ही ते दुकान बंद केलं. शून्यातनं नातू माझा वर आलाय आणि एवढा झालाय कष्ट. त्याला मी सांगितलं धंदा कर. मला विचारलं मी धंदा करू का नोकरी करू? धंदा कर, स्वतंत्र कर, भागीत करू नको, हे मी त्याला सांगितलं. कर धंदा. काय हे माझं मत त्याला अगदी चांगलं आहे. परमेश्वर त्याला आयुष्य चांगला घालून दे. सगळ्यांची काळजी फार करतोय. माझा जन्म तसा माझ्या आजीच्या माहेरीच झाला. 28 ऑक्टोबर 1975 साली माझा जन्म झाला. पण त्या अगोदरच आमच्या आजीने स्वतःच्या हिमतीवरती 1969 साली तिथूनच जवळ
बोंद्रे गल्लीमध्ये आमचं स्वतःचं घर बांधलेलं, केशव कृपा आमच्या आजोबांचं नाव ठेवलेलं, आणि तिथे आम्ही 1980 साली तिकडे शिफ्ट झालो असेल. त्यानंतरचं लहानपण हे सगळं बोंद्रे गल्लीत गेलं. माझ्या वडिलांचा स्वभाव म्हणजे प्रचंड लागवी, शांत, कधीही कुणावर चिडायचं नाही, राग हा त्यांना माहीतच नव्हता. ह्या स्वभावामध्ये इतके खेळकर की कायम आहे ना मित्रासारखंच वातावरण. कधीही ते वातावरण त्यांनी ब्रेक करू दिलं नाही, त्यांच्या अक्षरशः शेवटच्या मुवमेंटपर्यंत. माझं प्राथमिक शिक्षण हे न्यू हायस्कूलमध्ये झालं. तेव्हा ती शाळा कपिल तिथं मार्केटच्या जवळच होती. मला अजूनच आठवते की लहानपणी आई काय करायची की मला शाळेतून घेतल्यानंतर तेव्हा मला ती मंडीत घेऊन जायची आजीकडे, आणि मंडीतल्या दुकानात थोडं बसून मग आम्ही मंडीत आईला डबा देऊन मग घरी यायचो. पण येताना दररोज काय झालं, काय शिकलास, काय काय शिकवलं आज. आईचं मात्र कायम तसं होतं. आई प्रत्येक वेळेला विचारायची, आज कोणता धडा घेतला, आज काय काय म्हणले, आज काय शिकवलं. आईचं मात्र पहिल्यापासून असं होतं की लक्ष होतं, ती विचारायची माझं मधून. त्यानंतर माझं माध्यमिक शिक्षण हे न्यू हायस्कूलमध्येच, पण पेटाळावरती, तिथे माझं माध्यमिक शिक्षण झालं. तिथे मी माझी SSC पूर्ण केली. माझा मुलगा सागर हा एक हिरा आहे. तो हिरा कसा चमकतो तसा तो चमकलाय. त्याची सुरुवात ही शालेय जीवनापासूनच झाली. मी हायस्कूल मराठी शाखेमध्ये असतानाच सागर हा भाच्यांच्या मध्ये, माझ्या मुलींच्या मध्ये ह्या सगळ्यात मनस्वी असणारा असा हा मुलगा होता. संस्कारित आहे. हे घरचं माझ्या बहिणीनं त्याला जेव्हा जे संस्कार केले, त्यांच्या आजींचे संस्कार झाले, वडिलांचे संस्कार झाले, हे खूप मोलाचे आहेत. माझा भाचा सागर यशवंत पाटोळे हा लहानपणापासून हुशार होता, जिद्दी होता. त्यामुळे तो कर्तव्य आपलं हुशारी दाखवून तो पुढे गेला. आता SSC नंतर कोणत्या शाखेची निवड करायची हा निर्णय तसा धोक्याचाच. कितीतरी विद्यार्थी 70-80% मिळाले म्हणून बेधडक विज्ञान शाखेत ॲडमिशन घेतात. मग त्यांना त्या विषयाचा कल आहे की नाही, विषयाची आवड आहे की नाही याची कल्पना सुद्धा नसते. ते वयही तसं अपरिपक्वच असतं म्हणा. आणि म्हणूनच मुलाला नाही पण मुलाच्या वडिलांना, पालकांना आपल्या मुलाचा कल एखाद्या विषयाकडे आहे की नाही याबद्दलची समज आणि सामंजस्य असणं खूप गरजेचं आहे. कारण जोपर्यंत ही गोष्ट लक्षात येते तोपर्यंत फार उशीर झालेला असतो आणि म्हणून खूप नुकसानही होतं. आता सागरजींच्या बाबतीत या सगळ्या गोष्टी कशा घडल्या, त्यांची वाटचाल कशी होती हे जाणून घेऊया खुद्द सागरजींकडून. 10वीला 78% मार्क पडल्यानंतर वडील म्हटले की काय करणार. म्हटलं बाबा तुम्ही सांगा काय करायचं, शेवटी घरामध्ये सर्व सिव्हिल इंजिनियर्स, आणि त्यांची पण इच्छा होती की सिव्हिल इंजिनिअरिंग करायचं, आणि आम्ही लहानपणापासून तेच बघत आलेलो. म्हटले तू हुशार आहेस पण तू अभ्यास करत नाहीस, त्यामुळे मला वाटत नाही म्हटले की तू 10वीला आहे ना एवढे मार्क पडले, परत 12वीला तुला एवढे मार्क पडतील, परत तू अभ्यास करणार नाही, त्यापेक्षा इट इज बेटर की आपण सरळ पॉलिटिकला ॲडमिशन घेऊया, तू डिप्लोमा तरी होशील तेवढं तरी बरं. म्हणून 10वी नंतर इथं डिप्लोमाला ॲडमिशन घेतलं, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कोल्हापूर. गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकच्या ह्या ड्रॉइंग हॉलमध्ये मी आत्ता उभे आहे. हा ड्रॉइंग हॉल म्हणजे आमचं जिथं जेव्हा ॲडमिशन झालं तेव्हा फर्स्ट इंट्रोडक्शन ह्या कॉलेजची ह्या ड्रॉइंग हॉलमध्येच केलेली. छोट्या शाळेतून एकदम मोठं कॉलेज. कॉलेज म्हणजे काय हे तर असं होतं की आमच्यासाठी फारच सुंदर, एक पूर्ण सुंदर इमारत, नवीन नवीन मित्र, नवीन गोष्टी, एवढे मोठे डेस्क, सगळ्याच गोष्टी काहीतरी नवीन, जणू काही आपण फार मोठं काहीतरी करायला लागलेलं आहे. ह्या पॉलिटेक्निकमध्ये इतके सारे मित्र, हुशार पण तेवढेच दंगेखोर, तेवढेच मस्तीखोर, तेवढेच त्या लोकांच्या प्रत्येकामध्ये वेगळे गुण, प्रत्येकामध्ये गुण अवगुण. इथले ते इलेक्शन, बापरे, जणू काही इलेक्शन म्हणजे स्वतःच जणू काही आम्ही आमदार खासदार उभारण्यासारखे बोर्ड तयार करायचे. पॉलिटिक्स काय असतं त्याची झालेली ओळख, आणि त्यानंतर त्यातून अभ्यास, त्यातून वेळ मिळाला तर आम्ही करत होतो अभ्यास. अभ्यास म्हटला तर खरोखरच ह्या संस्थेनं जे दिलं ना अभ्यासामध्ये त्यांनी पाया रचला. एकच आहे की तुमचा पाया जर घट्ट असेल तर तुमची इमारत सुंदर होते, आणि तो पाया घट्ट करण्याचं काम ह्या संस्थेनं केलं. का कुणास ठाऊक मला हे अप्लाइड मेकॅनिक्स आणि स्ट्रेंथ ऑफ मटेरियल हे सब्जेक्ट फार आवडायला लागले. फर्स्ट इयरला 10वी नंतर आल्यानंतर आमचा जेव्हा रिझल्ट लागला तेव्हा प्रत्येकजण, सगळ्यांना इथे जेव्हा ॲडमिशनच झालं, मला 78% पडलेले आणि ते ॲडमिशन 78ला क्लोज झालेलं. माझ्यापेक्षा जास्त मार्क असणारे सर्वच मित्र
सगळ्यांना 84, 85, 90 सर्वच जण. आणि त्यामुळे प्रत्येकजण पहिलं वर्ष असंच मजा करण्यात गेलं. पण जेव्हा रिझल्ट आला तेव्हा कळालं की फक्त 3च मुलं पास झाली आणि 3च मुलांना मार्क पडले आणि त्यामध्ये मी होतो आणि मला अप्लाइड मेकॅनिक्सला सगळ्यात जास्त मार्क होते. तेव्हा मला कळालं की हा सब्जेक्ट मला आवडतोच. नंतर सेकंड इयरला गेलो, स्ट्रेंथ ऑफ मटेरियल त्यामध्ये पण टॉपर. त्यामध्ये थर्ड इयरला तर मला 93 मार्क पडले. म्हणजे ह्या डिझाईन ऑफ स्ट्रक्चर किंवा स्ट्रेंथ ऑफ मटेरियल आणि ह्याचा खरा पाया रचला तो बलवान सरांनी. डिप्लोमा करत असताना अप्लाइड मेकॅनिक्स, स्ट्रेंथ ऑफ मटेरियल्स, अनालिसिस ऑफ स्ट्रक्चर्स, डिझाईन ऑफ स्ट्रक्चर्स या सगळ्या विषयामध्ये ॲव्हरेज मुलांना बऱ्याच वेळा अडचणी येतात. पण सागर पाटोळेबद्दल सांगायचं असेल तर त्याने बऱ्याच वेळेला ह्या सर्वच विषयामध्ये डिस्टिंक्शनमध्ये मार्क्स मिळवलेले आहेत. जी त्यांच्यामध्ये अस्वस्थता होती त्याला वळण देऊन त्यांनी आपला बिझनेस किंवा आपली कंपनी स्थापन केलेली आहे आणि त्यातून त्यांची स्वनिर्मिती झाली असं मला म्हणायचं आहे. आणि सर्वात महत्त्व सांगायचं म्हणजे ह्या संस्थेनं काय दिलं आणि कोणत्या लेवलचा कॉन्फिडन्स दिला तो म्हणजे लास्ट डे ऑफ दी कॉलेज. लास्ट डे ऑफ दी कॉलेजमध्ये म्हणजे आम्हाला माहिती पण नव्हतं की ह्या संस्थेमध्ये असं पण आहे की बेस्ट आउटगोईंग स्टुडंट किंवा बेस्ट स्टुडंट अवॉर्ड असतो प्रत्येक वर्षीचा आणि तो 3 वर्ष बघून सगळी कारकीर्द बघून देतात वगैरे. पण कॅन्टीनमध्ये तेव्हा मित्र एक ओरडत आला आणि म्हटलं की अरे सागऱ्या काही नाही की ह्या वर्षीचा बेस्ट आउटगोईंग स्टुडंट अवॉर्ड तुला मिळाला आहे, चला लवकर तिथं स्टेजवर अनाऊन्स करायला. तो मोमेंट म्हणजे अविस्मरणीय आहे अजून सुद्धा मला. मुलांनी तेव्हा उचलून मला आणलं आणि ज्या वेळेला मी ह्या ड्रॉइंग हॉलमध्ये तो फंक्शन होता आणि तेव्हा मला त्यांनी ते अवॉर्ड दिला. म्हणजे खऱ्या अर्थानं माझ्यामध्ये त्यांनी एवढा विश्वास भरला की बाबा तू म्हणजे काहीही करू शकतोस. सागर पाटोळे आणि नावाप्रमाणे सागर अथांग शालेय जीवनात त्याला मी जवळून पाहिलेला आहे. त्याच्या मित्रांबरोबरचा त्याचा तो सहवास, तसं ते इमिडिएटली इंटरमिडिएट ॲक्शन घेणं, लगेच लोकांशी मित्रांशी कोलॅबरेट होणं, गल्लीतली भांडणं झाली त्यामध्ये लगेच समन्वय साधणं किंवा काही प्रोजेक्ट रिलेटेड काही असेल तर तो त्याला जवळून पाहिलेलं आहे की तो कसा लीड करतो, कसं कोलॅबरेट करतो. हे जे गुण आहेत मला असं वाटतं की ते लहानपणापासूनच उपजतच कुठेतरी ते त्या वातावरणात निर्माण झाले. आज भैयाची जर्नी पाहिल्यानंतर असं वाटतं की इतका सक्सेसफुल उद्योजक भैया आज पोचलेला आहे. तर ते वातावरण जे होतं लहानपणापासून ज्या परिस्थितीमध्ये छोट्या भावाची काळजी घेणं, दीदीचं ऐकणं, ती जी मैत्रीचं वातावरण घरातलं, ह्या कंडिसिव्ह एन्व्हायरमेंटमध्ये तो असा डेव्हलप होत गेला की सर्वांगीण विकास जो म्हणतो आपण एखाद्या यशस्वी पुरुषाचा, त्याला ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. सागर पाटोळे म्हणजे आमच्यासाठी भैया, म्हणजे घरचे वटवृक्षच. घरामध्ये सावली देणारे आणि आपल्या सावलीमध्ये प्रत्येकाला विसावा देणारे एक जबाबदार व्यक्तिमत्व. सागर आता एवढा मोठा झाला तरी त्याला गर्व हा शिवलेला नाही. त्यामुळं त्याचा एक भाऊ म्हणून आम्हाला सगळ्यांना त्याचा अभिमान आहे. सागर मामा म्हणजे आमच्यासाठी आहे ना एक मेन म्हणलं तर इज बिसाइड टू गॉड. डिप्लोमा पूर्ण झाला, 74% मार्क पडले. वडिलांना म्हणालो बाबा झाला डिप्लोमा, आता कॉन्ट्रॅक्टिंग सुरू करूया. तेव्हापासून उत्साह की सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणजे कॉन्ट्रॅक्टिंग. पण बाबा म्हणाले अरे तुला एवढे चांगले मार्क पडले, तू हुशार आहेस, तू नुसतं डिप्लोमावरती थांबू नकोस. तेव्हा ते प्रत्येक वेळा येऊन आहे ना ते स्लिप दाखवायचे, पगाराची स्लिप, की मी डिप्लोमावरती थांबलो आणि डिग्रीला गेल्यानंतर आहे ना बघितलंस का की पगारामध्ये किती फरक पडतोय. आणि प्रत्येक वेळा त्यांच्या मनात होतं की माझ्या परिस्थितीनुसार मी डिग्री करू शकलो नाही आणि तू डिग्री कर. ठीक आहे म्हटलो बाबा करूया आपण डिग्री. डिग्रीला गेलो, एवढे सुंदर मार्क पडलेले वर्गामध्ये, डिप्लोमाला टॉपर असल्यामुळे मला चांगल्या ठिकाणी वालचंदला ॲडमिशन मिळालं. मला तिथे गेल्यावर कळालं की वालचंद कॉलेजला ॲडमिशन मिळणं हे फार अवघड आहे. कारण पश्चिम महाराष्ट्रातलं सगळ्यात 1 नंबर कॉलेज म्हणजे वालचंद कॉलेज आहे की ज्यामध्ये जे इंजिनियर्स तयार होतात ते अक्षरशः पूर्ण इंटरनॅशनल लेवलला सगळीकडे काम करतात. आणि त्याचा फायदा पदोपदी मी ह्या बिझनेसमध्ये बघितला. ॲक्च्युली ज्यावेळी आम्ही बी पास केली तर एका महिन्यामध्येच आम्हाला ज्या ठिकाणी आम्ही पॉलिटेक्निक शिकलो तिथून ऑफर आली व्हिजिटिंग लेक्चररसाठी. त्यावेळी ज्यावेळी सिव्हिल इंजिनियर्सना 1,000 रुपयाची नोकरी मिळणंही अवघड होतं, त्यावेळी महिन्याला 4 ते 5,000 रुपये पगार मिळवून देणारी ही नोकरी फार महत्त्वाची होती. तर आमच्यासाठी कोल्हापूरवासियांसाठी तो एक कम्फर्ट झोनच होता. पण त्या नोकरीच्या 6व्या महिन्यात सागरने डिसाईड केलं की नाही मला इथं थांबायचं नाही. ही हॅज डिसाइडेड टू ब्रेक दॅट कम्फर्ट झोन. आणि त्यांनी म्हटलं की मी पुढचं शिक्षण घेणार आणि त्यांनी आपल्या पुढच्या शिक्षणाला सुरुवात केली. आणि ज्यावेळी तो पुढे शिकत होता आणि ते शिक्षण पूर्ण झालं त्याच्याकडे पुन्हा परत बऱ्याच संधी आल्या ज्यावेळी त्यांनी ME पूर्ण केली. माझा मित्र सचिन परांजपे हा सेकंड इयरपासून माझ्याबरोबर होता. त्याचे वडील हे 67ला IIT मधून
M.Tech स्ट्रक्चरमध्ये झालेले आणि त्यांची स्वतःची स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग कन्सल्टन्सी होती. त्यांचं ऑफिस इथं राजारामपुरीमध्ये कोल्हापूरमध्ये होतं. त्यांना मला बोलून म्हटलं की तू असं कर की तू इथं माझ्या वडिलांच्या बरोबर आहे ना, तू इथं जॉब जॉईन कर. आणि तेव्हा दररोज माझी त्याची भेट व्हायची. तो अभ्यास करायचा गेटचा, मी सकाळी लेक्चरशिप करायचो आणि दुपारी जाऊन ऑफिस जॉईन करायचो. पण स्ट्रक्चर इंजिनिअरिंगमधली पहिली एंट्री ही माझ्या मित्रानंच दिली आणि त्यांनीच मला कॉन्फिडन्स जागून दिला की तू हुशार आहेस आणि किती असं तरी या स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगमध्ये तुझं ज्ञान आहे आणि तू ह्यामध्ये करिअर कर. सागर हा डायरेक्ट सेकंड इयरमध्ये आला होता वालचंदमध्ये आणि मी फर्स्ट इयरपासून होतो. पण तेव्हापासूनच आमची जी लिंक डेव्हलप झाली ते आजपर्यंत सुद्धा तेवढंच स्ट्रॉंग आहे आमचं बॉन्डिंग जे सुरुवातीला होतं. माझी पहिल्यापासूनच अशी पॉलिसी होती की फक्त कधी अभ्यासात कुठल्याही स्टुडंटनं फक्त अभ्यास करावा असं नव्हतं. को करिक्युलर ॲक्टिव्हिटीजसुद्धा असाव्यात आणि हे आमचं जे थिंकिंग होतं कदाचित माझं आणि सागरचं जॉईन झालं असेल, त्यामुळे आम्ही एवढे चांगले मित्र झालो. आणि आमच्या प्रत्येक इंजिनिअरिंगच्या इयरला सेकंड सेमिस्टरला आम्ही इंटर कॉलेज डान्स कॉम्पिटिशन्समध्ये पार्टिसिपेट करायचो. तेव्हा सागर आमचा मेन लीड डान्सर होता प्लस आमचा कोरिओग्राफर होता आणि आमची मैत्री जशी पहिल्यापासून होती तशीच आज आहे आणि अशीच कायम राहील ही मी अपेक्षा करू नये. परांजपे सर हे तेव्हा एक 60 वर्षाचे असतील, पण इतका गाढा अभ्यास होता त्यांचा स्ट्रक्चरमध्ये आणि प्रचंड शांत. ते फार कमी बोलणार, पण त्यांचे कॅल्क्युलेशन वगैरे सगळे रेफरन्स वगैरे आहेत ना, ते प्रत्येक गोष्टी बघितल्यानंतर असं वाटायचं की काय माणसाकडे नॉलेज असेल. म्हणजे अथांग नॉलेज होतं त्यांच्याकडे. आणि खरं म्हणजे गुरु चांगला भेटावा लागतो. तर माझ्या मुलगाला गुरु चांगला भेटला. परांजपे सर, फार परांजपे सरांना माझा मुलगा मानतो. लक्षात घ्या, सागरजी 1998 मध्ये मास्टर्स डिग्री करत होते. पण त्या आधीच म्हणजे 1997 मध्ये DG परांजपेमध्ये नोकरीला रुजूही झाले होते. आणि विशेष म्हणजे सागरजींची नोकरीमधली कामगिरी सुद्धा अगदी अभिमानास्पद आहे. आता नेमकी कशी ते जाणून घेऊया सागरजींकडून. 1999ची UPSCची परीक्षा म्हणजे शेवटचे 3 महिने मी अभ्यास केला. कारण तेव्हा मला फक्त एकच आठवायचं वाक्य की अभ्यास हा पैसे मिळण्याचा सगळ्यात सोपा मार्ग आहे. या सगळ्या गोष्टी जात असताना म्हणून ती एक्झाम दिली. तोपर्यंत तिकडे DG परांजपेमध्ये सर एक्सपायर झालेले. म्हणून मी काय निर्णय घेतला की माझी आता स्वतःची कंपनी सुरू करायची. पण भांडवल तर काहीच नव्हतं. मग काय करणार? कारण ती तर इच्छा घेऊन मी मुंबईतून परत आलेलो आणि सगळ्यांना तेच सांगतो बिझनेस. त्यामुळे 2000 साली मी आमच्या जुन्या घरामध्ये रंकाळ्यावरती स्वतःची कंपनी सुरू केली, स्ट्रक्चरल कन्सल्टन्सी म्हणून. आणि त्याला नाव दिलं कम्प्लीट स्ट्रक्चरल सोल्युशन्स. 5 एप्रिल 2000 साली त्याचं इनॉग्रेशन झालं. त्या जुन्या घराला चांगलं करून वगैरे सुरुवात करतो. तोपर्यंत 20 एप्रिलच्या दरम्यान UPSCचा रिझल्ट आला आणि कळालं की माझं इंटरव्ह्यूला सिलेक्शन झालेलं. UPSC MPSC दोन्ही पण दिल्या. त्या काळात स्पर्धा परीक्षेचे क्लासेस नव्हते किंवा स्पर्धा परीक्षाचा अभ्यास कसा करावा हा कोणताही त्याला गुरु भेटला नाही. त्यामुळे त्यानं स्वतःच्या पायावर अभ्यास स्वतः केला. दिल्लीचा इंटरव्ह्यू झाला, फार छान झाला इंटरव्ह्यू. भरपूर सुंदररित्या जो काय माझा एक्सपिरियन्स होता स्ट्रक्चरवरती, मला वाटलं इंटरव्ह्यूचं पॅनल एवढे 5-6 लोक असतात, भरपूर विचारतील, पण जो एक्सपिरियन्स त्यावरती विचारलं आणि सुंदररित्या इंटरव्ह्यू गेला. इंडियन रोड IRC ह्यामध्ये माझं सिलेक्शन ॲक्च्युली बॉर्डर ऑर्गनायझेशनमध्ये झालं. माझी ऑल ओव्हर इंडिया रँक 111 होती. 111 रँकला तेव्हा बाकी पण डिपार्टमेंट मिळत होते, पण तेव्हा माहिती नव्हतं. पण रोड्सबद्दल आवड असल्यामुळं बॉर्डर ऑर्गनायझेशन मिळालं, पण मी ते स्वीकारलं. 15 जून 2001 साली माझं जॉईनिंग होतं. या सर्व प्रसिद्धीमुळे तोपर्यंतच इतकी स्थळे आली की घरातल्यांना ना मी म्हणत होतो की मी जाऊन जॉईन तरी होऊ दे. मी सिव्हिल सर्व्हिसेसचा अभ्यास कंटिन्युअसली तरी पण माझा अभ्यास सुरू होता. 111 रँक होती, परत ती रँक सुधारण्यासाठी. पण कोणी ऐकायला तयार नाही. त्यातच स्थळ आलं आणि त्यात माझं 1 जून 2001 साली साखरपुडा झाला. साखरपुडा आणि लग्नाच्या मध्ये माझा 6 महिन्यांचा आमचा गॅप होता आणि त्यावेळेस कम्युनिकेशनचा कुठलाच मीडिया असा नव्हता. आणि साखरपुड्यानंतर लगेचच ते नागालँडला ते तिथं रुजू झाले नोकरीमध्ये. तिथून फक्त पत्राद्वारे ते माझ्याशी बोलत होते. प्रत्येक पत्रामध्ये त्यांची एक कविता असायची. मला एवढं माहीत होतं की ते बुद्धिमान किंवा खूप हुशार आहेत, पण त्यांचे कविमनही होतं हे मला तेव्हा समजलं.
आणि त्यानंतर 6 महिन्यांनंतर 21 नोव्हेंबर 2001 साली आमचं लग्न झालं. लग्नानंतर अवघ्या 6व्याच दिवशी ते नागालँडला परत सेवेमध्ये रुजू झाले आणि त्यांच्या पाठोपाठ 2-3 महिन्यानंतर मी पण नागालँडला गेले. नागालँडला गेल्यावर तिथं भरपूर आव्हानात्मक भूमिका ह्यांना बजावायला लागल्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अतिरेक्यांच्या भागात जाऊन तिथं आपल्या प्रशासनामध्ये राहून तिथं आपली ड्युटी करायचं एक मोठं आव्हान त्यांच्यापुढे होतं. असे भरपूर प्रसंग आहेत की जे अगदी जीवावर बेतणारे होते. एकदा तरी मला आठवतं की माझ्यासमोरच काही अतिरेकी आले आणि अतिरेकीने त्यांच्या अक्षरशः डोक्यावर गन धरली होती. तेव्हा मला वाटलं की आता सगळं संपलं आणि आता हे काय करणार. पण त्यांच्यामधला अतिशय संयमी आणि शांत स्वभाव आणि समोरचं प्रसंगाला न घाबरता शांत डोक्यानं त्याला रिॲक्ट करणं ॲक्च्युली हा ह्यांचा फार मोठा गुण आहे. तो प्रवास म्हणजे असा होता की मी 415 रो RMPLचा प्लॅटून कमांडर म्हणून माझं पोस्टिंग झालेलं. पूर्ण आर्मीची सर्व्हिस फारच सुंदर होती. भरपूर वेगवेगळं एक्सपोजर होतं. डायरेक्ट कोल्हापुरातून नागालँडमध्ये वेगवेगळे डिपार्टमेंट होते. तो एक फारच छान सुंदर एक्सपिरियन्स आला. तिथे एक गोष्ट मात्र शिकलो की संघटन कसं करायचं. चांगली टीमच परफॉर्म करू शकते. 11 इंजिनियर्स होते हेड, तर त्या 4च लोकांना एकत्र घेऊन मी फार सुंदररित्या टार्गेट पूर्ण केलं आणि त्यासाठी पण माझं तिथे कौतुक झालं. मला त्यासाठी तिथे पण मेडल मिळालं. असं सुंदर उज्ज्वल भविष्य असताना आणखी सगळ्याच गोष्टी सुरळीत चालू असताना एक दिवस संध्याकाळी मला ते म्हटले की जाईन, मला ही नोकरी सोडायची आहे. खरं तर मला थोडा धक्का बसला होता की आपलं सगळं सिक्युअर होतं, नोकरीमध्ये एवढं आपण सगळं छान करत होतो आणि अचानक तुमच्या मनात कसा काय विचार आला. मग ते म्हटले की मला स्ट्रक्चरल इंजिनिअरमध्ये काहीतरी आपल्या भागात जाऊन काहीतरी करायचं आहे. परत त्यांनी मला 1-2 महिन्यांनी परत म्हटलं, तुझा निर्णय काय आहे. मी म्हटलं की जिथं तुमचं मन रमत नाही तिथे तिकडच्या बढत्या आणि तिकडचा मान रुबाब मिळवून मला काय करायचं आहे. आणि मला पूर्ण आत्मविश्वास होता की स्ट्रक्चरल इंजिनियर हा त्यांचा हातखंड होता. आणि मला माझे वडील म्हटले होते की मुलगा इतका कर्तबगार आहे की लात मारेल तिथं पाणी काढेल, त्याच्यामुळं तू बिनधास्तपणे त्यांना पाठिंबा दे. आणि मी त्यांना म्हटलं, तुमचं मन नाही रमत ना, ठीक आहे, आपण ही नोकरी सोडू आणि आपण परत जाऊ. सर्वजण म्हणाले की हा मूर्खपणा आहे. पण म्हटलो काही नाही, चड्डी बनेन जरी विकायला लागले तरी बिझनेस करायचा. फक्त आपलं शिक्षण झालं म्हणून आपण ते शिक्षणाच्या बंधनात अडकून बसायचं नाही. नोकरी करत असताना आपण स्वतःचा धंदा चालू करावा किंवा बिझनेस चालू करावा असं 100% लोकांना वाटत असतं. पण त्यातले फक्त 1% लोक असे असतात की तो निर्णय घेऊ शकतात आणि सागर त्यापैकी एक होता. आणि यासाठी प्रत्येकाकडे काहीतरी एक स्वप्न असावं लागतं, प्रत्येकाची काहीतरी पॅशन असावी लागते. आणि सागरकडं स्ट्रक्चर्स किंवा स्ट्रक्चरल अनालिसिस ही एक एवढी स्ट्रॉंग पॅशन होती की त्या पॅशनसाठी वेडावला होता. हा मुलगा एक आदर्श मुलगा, आदर्श नातू, आदर्श वडील, आदर्श भाऊ आणि आदर्श मित्र आहे. तो खरा म्हणजे ऑलराऊंडर आहे म्हणायला काय हरकत नाही माझा मुलगा. वि. स. खांडेकरांच्या अमृतवेल कादंबरीतलं एक वाक्य मात्र मनावरती बिंबलेलं, ते म्हणजे भग्न स्वप्नांच्या तुकड्यांना कवटाळून बसण्यासाठी मनुष्य जन्माला आलेला नाही आहे. माणसाचं मन केवळ भूतकाळाच्या साखळदंडांनी करकचून बांधून ठेवता येत नाही, तर त्याला भविष्याच्या गरुडपंखांचं वरदानही लाभलेलं आहे. स्वप्न पाहणं, ते फुलविणं, ते सत्यसृष्टीत यावं म्हणून धडपडणं, त्या धडपडीतला आनंद लुटणं आणि जरी ते दुर्दैवानं भग्न पावलं तरी भग्न स्वप्नांच्या तुकड्यांवरून रक्ताळलेल्या पायांनी दुसऱ्या स्वप्नामागं धावणं म्हणजेच मानवी जीवन आहे. माणसाच्या जीवनाला अर्थ येतो तो यामुळेच. नमस्कार. झेपमध्ये मी ज्योती जोशी पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. श्री सागर यशवंत पाटोळे या तरुण आणि यशस्वी उद्योजकाची यशोगाथा आपण गेल्या आठवड्यात उलगडायला सुरुवात केली. 2007 साली सागरजींनी नोकरीचा राजीनामा दिला, कारण उद्योग क्षेत्र त्यांना खुणावत होतं. पण एखाद्या उद्योगाने खुणावलं म्हणून लगेच त्याच्यामध्ये उडी मारली, हे पहिल्या पिढीच्या उद्योजकांकरता फार जोखीम पत्करण्यासारखं असतं. अहो, पण जोखीम पत्करली नाही तो उद्योगात यश मिळतच नाही. हायर द रिस्क, हायर द सक्सेस. एक यशस्वी उद्योजक म्हणून सागरजींची जडणघडण कशी होत गेली ते आजच्या भागात बघूया.
झेपच्या सर्व रसिक दर्शकांना माझं पुन्हा एकदा विनम्र अभिवादन. माझा नातू सिद्धांत लहान असताना त्याच्यावर मी नागालँडला गेले. 4-5 महिने कसं असतंय तिथं ते मी स्वतः डोळ्यांनी बघितलेलं आहे आणि भोगलेलं आहे. तिथं गेलं, बाहेर पडलो की मला माताजी म्हणून पहिला सॅल्यूट असायचा. इतका डिमांड होता, इतके त्याच्या हाताखाली लोक होते की मी जेवलेलं ताटसुद्धा उचलून देत नव्हते, अशी त्याची हे होती. तर तू कोल्हापुरात राहून काय करणार, मला तुझं हे बघवणार नाही, मी काय तुला कोल्हापुरात ठेवून घेणार नाही. तुला जर करायचा आहे धंदा तर कुठेही शटल हो, पण तुला मी कोल्हापुरात ठेवून घेणार नाही. इथं तू मला मी स्वतः 3 ठिकाणं दिली, मुंबई, पुणे किंवा बेंगलोर. म्हटलं पुणे जवळ वाटतं थोडंसं, काही माहिती नाही पुण्याबद्दल, पण मुंबईपेक्षा मी पुण्याला निवडलं. पुण्यामध्ये एक मित्र होता सिंहगड रोडला. कोणता सिंहगड रोड काहीच माहिती नाही. तो फक्त एवढाच म्हणला की बाबा कोल्हापूरहून येताना जो तुला पहिल्यांदा जो रोड लागेल ना तो रोड म्हणजे सिंहगड रोड. ठरवताना ठरवलं की चड्डी बनवून विकायला लागलं तरी विकूया, पण ॲक्च्युली जाऊन काय बिझनेस करायचा, रिझ्यूम तयार करून प्रत्येक ठिकाणी प्रत्येक बिल्डर, कोणी कन्स्ट्रक्शन कंपनी अशी दर सगळीकडे फिरत होतो. भरपूरशा ठिकाणी असं झालं, इव्हन तो रिझ्यूमसुद्धा आहे ना त्यांनी गेटवरच ठेवून घेतला. त्यांनी मला आत जाण्यासाठी परवानगीसुद्धा दिली नाही. त्याच पिरियडमध्ये मला असं आठवतं आहे की नाशिकला सासऱ्यांनी म्हटले की अशोका बिल्डकॉन ही कंपनी चांगली आहे, तिकडे या, तुमचा 5 वर्ष नाही तरी ॲडमिनिस्ट्रेशन आणि कन्स्ट्रक्शनमधला एक्सपिरियन्स आहे, आपण तिकडे प्रयत्न करूया. अशोक कांगरे यांना भेटलो. ते म्हणले की पुण्यात जो रायसोनींना भेटा, आणि त्यांनी मला शिरूरच्या फ्लायओव्हरवरती ॲज अ प्रोजेक्ट इन्चार्ज म्हणून ऑपॉर्च्युनिटी दिली. पण स्ट्रक्चरबद्दल ती आत्मीयत होती आणि स्ट्रक्चर इंजिनिअरिंगमध्ये मात्र काय करणार, स्ट्रक्चर इंजिनिअरिंगमध्ये तर मला करायचंच होतं. आणि नशीब चांगलं की तेव्हाच मला थायसन ग्रुपचा कॉल आला. इंटरव्ह्यूला गेल्याने त्यांना मी सांगितलं की मी गेले 5 वर्ष वेगळ्या फील्डमध्ये आहे. तर ते म्हटले असं काही नाही आहे, तुमची स्ट्रक्चरमध्ये मास्टरी आहे आणि तुम्ही जॉईन व्हा. आणि खरोखरच त्यांनी इतका विश्वास दिला आणि इतका कॉन्फिडन्स दिला की तुम्ही परत या, तुम्ही काम करायला लागा. आणि बघा त्याच वेळात त्यांनी सांगितलं की तुम्हाला फ्लॅट मिळेल. त्यांनी माझी पोस्टचा म्हटले तुम्ही इथं फिरत आहात म्हटल्यानंतर तुम्हाला काहीतरी तुम्हाला मी घर राहायला देतो. तो त्यांचा आधार इतका मोठा होता की बायकोला माहेरी सोडून आलेलो, 2 महिने झालेले, आणि तिला सांगितलेलं की 3 महिन्यामध्ये मी काहीतरी परिस्थिती आणतो की तुला मी परत घेऊन येतो पुण्यामध्ये. ते घर देणार म्हटल्यानंतर म्हटलं ठीक आहे, चला बघूया तरी टेक्नॉलॉजीमध्ये काय चालू आहे. झालं. 10 फेब्रुवारी 2005ला थायसन ग्रुप जॉईन केली. 1 वर्ष थायसन ग्रुपमध्ये काम करत असताना इतके स्ट्रक्चर डिझाईन केले आणि तेव्हा कळालं की आपण ह्या फील्डमध्ये खरोखरच आपण बिझनेस करू शकतो. तेव्हाच्या काळात पण ते बाहेरून भरपूरच्या ठिकाणी स्ट्रक्चर करून घ्यायचे, डिझाईन करून घ्यायचे, कुठे दिल्ली, कलकत्ता. 1 वर्षातच मला कळालं की ओके आपल्याकडे भांडवल नाही आहे, आपल्याकडे आत्ता काहीच आपल्याला गुंतवण्यासारखं काही नाही आहे, पण आपण जो अभ्यास केला तो आता चांगल्या पद्धतीने आपण विकू शकतो. मनाची गाठ बांधली की ह्या फील्डमध्ये करूया. लगेचच त्यांना 1 वर्षानंतर सरांना सांगितलं, सर म्हटलं मला बिझनेस करायचा आहे. आणि त्यांना माहिती होतं की हा मोठा जॉब माणूस सोडून आला, काहीतरी करायचं आहे. पण घरामध्ये परत अस्वस्थता, परत म्हटलं की दुसरीकडे जायचं. SMS कॉनकास्ट म्हणून कंपनीचं कॉल आलं. एका छोट्या फ्लॅटमध्ये असणारी स्वित्झर्लंडची कंपनी, पण स्टील प्लॅन्टमधला एक्सपिरियन्स. म्हटलं ठीक आहे. 4 महिन्यामध्ये स्टील प्लॅन्टचं स्ट्रक्चर डिझाईन केलं. एका स्विस माणसावर काम करायचा मौका मिळाला. तेव्हा कळालं की इंटरनॅशनल लोकं पण कशी असतात आणि किती ट्रान्सपरंट, किती छान असतात. खरोखर पाण्यासारखी नितळ असतात ते लोक. पहिल्याच भेटीमध्ये त्यांनी मला अपोज करायचा प्रयत्न केला. त्यांचं स्ट्रक्चर मी चेंज करत होतो. पण जेव्हा त्यांना माझ्यावर कॉन्फिडन्स आला त्यानंतर त्या लोकांनी इतकं प्रमोट केलं की मी त्यांचं 800 टनाचे स्ट्रक्चर 400 टनावरती आणले. 4 महिन्यातच सांगितलं त्यांना. लगेच त्यांनी पगार डबल केला. मी म्हटलं मी सर पगारासाठी आलेलो नव्हतो, पण मला बिझनेस करायचा आहे. ते म्हणजे तू आत्ताच सुरू कर, आम्ही तुला काम देतो. पण तेव्हाच ऑइल अँड गॅस हे फील्ड फार बूममध्ये होतं. आणि एकर सोल्युशन्स ह्या कंपनीचा कॉल आला. ही परत नॉर्वेची कंपनी. म्हटलं ठीक आहे बघूया ऑइल अँड गॅस काय असतं. पुण्यामध्ये एकर सोल्युशन जॉईन केली, पण त्यांनी डिप्लॉय केलं मुंबईला. मुंबईला गेलो. मुंबईला गेल्यानंतर समुद्रामध्ये पण असं स्ट्रक्चर असतं ते कळालं. समुद्रामधला एक प्लॅटफॉर्म मला डिझाईन करायची संधी मिळाली. 11 महिने दिवस रात्र काही न करता फक्त त्या सॉफ्टवेअरवरती खेळत एक दुसरंच सॉफ्टवेअर होतं. म्हणजे त्या सॉफ्टवेअर भरपूरशा लोकांना माहिती पण आहे. सॅक्स म्हणून एक सॉफ्टवेअर होतं. त्या सॉफ्टवेअरवरती मला तो प्लॅटफॉर्म डिझाईन करायचा मौका मिळाला. आणि मला तेव्हा कळालं की आपण ही डिझाईन करू शकतो. तिथल्या लोकांनी पण फार फार कॉन्फिडन्स दिला. मला अजूनसुद्धा आठवतं की तिथले डायरेक्टर जे होते ऑइल अँड गॅसचे, जुबिन मिस्त्री, त्या माणसाने म्हटलं की सागर तू हे करू शकतोस. आणि मी सांगितलं
की सर आता मला माझा बिझनेस सुरू करायचा आहे. 2.5-3 वर्ष 3 कंपन्यांमध्ये झाल्यानंतर 2007च्या नोव्हेंबरला लगेच मी रेझिग्नेशन पुटअप केलं आणि 10 फेब्रुवारी 2008ला SP इंजिनियर्स ही कंपनी स्थापन केली. आजकाल कोणताही चित्रपट रिलीज झाला की पहिल्या 2 आठवड्यातल्या बॉक्स ऑफिसवरची कमाई या चित्रपटाचं भवितव्य सांगून जाते. अगदी पहिले 2 आठवडेच या चित्रपटाचं यशापयश उघड करतात. आता हे झालं चित्रपट उद्योगाचं. अहो पण इतर उद्योगांचं तसं नसतं. त्यात जम बसवावा लागतो. बाजारपेठ काबीज करण्यासाठी धडपड करावी लागते. त्यासाठी दूरदृष्टी लागते, संयम लागतो, मेहनत लागते. मिळणाऱ्या प्रत्येक संधीचं सोनं करावं लागतं. तेव्हा कुठे उद्योग स्थिरस्थावर होतो. S फॉर सागर म्हणलो, P फॉर पाटोळे, SP इंजिनियर्स आपण ठेवून सुरुवात करूया प्रोप्रायटरीशिप फर्म. 2008ला प्रोप्रायटरीशिप फर्म सुरू केली. काय करणार, कुठून लोक मिळणार? ओळखीच्या सगळ्या लोकांना सांगितलं, एक ड्राफ्ट्समन मिळाला, त्याला घेऊन कंपनी सुरू केली. बघतो तर काय, ह्या 2-3 कंपन्या होत्याच की ज्यांच्यामध्ये एक्सपिरियन्स घेतलेला. ह्या सगळ्यांना सांगितलं की सर आता मला काम द्या. पटणार नाही की SMS कॉन्कासारख्या कंपनीने इमिजिएटली एक स्टील प्लॅन्ट दिला थायलंडचा. इतकं छान वाटलं. पैसेच नव्हते. जेव्हा कंपनी सुरू केली तेव्हा हातामध्ये फक्त 1,76,000 रुपये. सेविंग्स तेवढेच. कॉम्प्युटर घ्यायचे आहेत, त्यानंतर ऑफिसचं रेंट द्यायचं आहे, ऑफिससाठी डिपॉझिट पाहिजे होती. त्यांनी मला सांगितलं की मी एक ऑफिससाठी जागा भाड्यानं बघितली आहे आणि एक 5 इंजिनियर घेऊन आपण आपला बिझनेस चालू करूया. मी म्हटलं ठीक आहे. पण त्या बिझनेससाठी त्यांना आम्हाला काही भांडवलाची गरज होती आणि आमचं आधीपासून असं होतं की आपण स्वतःच्या हिमतीवर, छोटं का होईना पण आपण स्वतःच्या हिमतीवर चालू करायचं. मग मी म्हटलं 5 कॉम्प्युटरसाठी तेव्हा एवढं आम्ही काही साठवलं पण नव्हतं आणि भाडं वगैरे सगळं कसं होणार. मग आम्ही असं विचार केले की थोडं जे काही आमच्याकडे दागिने होते ते आम्ही विकले आणि त्यावेळी आठवते मला की आम्ही एक 5 कॉम्प्युटर आमच्या गाडीतून आम्ही घेऊन आलो आणि तेव्हा पहिलं ऑफिस आम्ही चालू केलं. औंधमध्ये हॉटेल शिवसागरच्या वरती 90,000 डिपॉझिट आणि 10,000 रुपये भाडे. ह्यामध्ये 200 बाय 200 स्क्वेअर फूटची एक रूम मिळाली. त्यातच सगळा सेटअप केला. सकाळी जायचं, कार्पेंटरला सांगून टेबल तयार करून घ्यायची, तिथंच लॅपटॉपवरती काम करायचं आणि तो थायलंडचा प्रोजेक्ट कंप्लीट करायचा. त्या प्रोजेक्टमध्ये 1.5 लाख रुपये कन्सल्टन्सी मिळणार होती. पण एक कॉन्फिडन्स होता की ठीक आहे, 1.5 लाख रुपये त्यासाठी फार मोठे होते. तेव्हा झालं. ते करत असताना 2-3 कामे आलेली. 2-3 कंपन्यांची थायसन ग्रुपचं काम आलं, त्यानंतर सँडविचचं काम आलं, लगेच एकोर सोल्युशन्सनं बोलवलं. तेव्हा पहिल्यांदा कळालं की असं आहे की त्यांना लोकांची रिक्वायरमेंट होती. त्यांना चांगले चांगले इंजिनियर्स मार्केटमधून पाहिजे होते. मी ठीक आहे म्हटलो, तुम्ही काय म्हणाल ते मी करतो इंजिनिअरिंगमधलं. मी चांगले चांगले इंजिनियर्स मार्केटमधून घेतले आणि त्यांच्याकडे दिले. त्याला बॉडी शॉपिंग म्हणतात हे मला तेव्हा पहिल्यांदा कळालं. ते पण पहिले 6 महिने त्यांचं बिल मिळाल्यानंतर. पण 2 इंजिनियर्स तिकडे, 3 ड्राफ्ट्समन ह्या कंपनीमध्ये अशी पाठवल्यानंतर मला कळून चुकलं की त्यांच्याकडून येणारा जो काही इन्कम आहे त्यावरती मी लोकांची सॅलरी देऊ शकतो. लोक भरायला सुरुवात केली. पण बघतो तर काय, पहिल्या 6 महिन्यामध्ये अशी स्टेज आली की जे काम करायला ॲक्च्युअल जे पगार आणि जे खर्च आहेत त्यामध्ये कुठला ताळमेळच बसत नाही आहे. आता ठरवलं की ज्या कामामध्ये खरं फायदा मिळत नाही त्या लोकांना सांगून तरी बघूया. तर काय आश्चर्य, पहिल्याच ठिकाणी जिथं मी ऑइल अँड गॅसचं काम करत होतो तिथले जे हेड होते त्यांना जाऊन सांगितलं की सर, म्हटलं मी काम केलं पण म्हटलं मला बहुतेक परवडत नाही कारण तुम्ही चांगले पैसे दिले पण माझे खर्च बहुतेक वाढलेले आहेत. म्हटले सागर, अरे तुला कन्सल्टन्सी कशी मागायची आणि किती घ्यायची हे माहीतच नाही आहे. तू जे काम ॲक्च्युली 2.5 लाखाला केलंस त्या कामाची खरी किंमत 15 लाख रुपये आहे. आणि ते म्हटले की तुला काही नाही, भरपूर साऱ्या रिव्हिजन झालं, भरपूर सारं काम केलेलं आहे, तू काही काळजी करू नकोस. ह्याचे पैसे त्यांनी इमिजिएटली त्याच वेळेला 5 लाख रुपयाची ऑर्डर साईन करून 5 लाख रुपये देऊन टाकले. मग कळालं की अरे आपल्या कामाची किंमत किती आहे, किती लावायची, लोकच सांगत गेले. ह्या प्रवासामध्ये एक कळून चुकलं की आपण लोकांच्या बरोबर ट्रान्सपरंट असेल तर इतकी लोक चांगली आहेत की लोक आपल्याला मदत करतात. सरांचं एक वाक्य नेहमी असतं की तुम्ही आयुष्यात कितीही पैसा कमवलात तरी 4 चांगली माणसं नेहमी जोडा, कारण ती नेहमी कामाला येतात आणि सरांनी आजपर्यंत तेच केलंय.
सागर सरांजवळ यश आहे, पैसा आहे, प्रगती आहे, प्रतिष्ठा आहे आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे त्यांच्याकडं माणुसकी आहे, दुसऱ्यांना मदत करायची भावना आहे आणि आमच्या सगळ्यांवर त्यांचा खूप विश्वास आहे. 1 वर्षामध्ये ऑफिस चेंज केलं, परत लोकं वाढली, 8वरून रिक्वायरमेंट वाढून 15 लोकांची रिक्वायरमेंट झाली, ऑफिस शिफ्ट केलं, दुसऱ्या ठिकाणी आलो. औंधमध्येच एका ठिकाणी मला सुंदर ऑफिस मिळालं, कमी पैशामध्ये स्वस्त याच्यामध्ये. त्या ऑफिसमध्ये एक्सपान्शन सुरू केलं, 15ची 20 झाली. ह्या पिरियडमध्ये 2009 सालीच 1 वर्षामध्ये एवढी प्रगती झाल्यानंतर मला असं वाटायला लागलं की लोकांना प्रॉब्लेम आल्यानंतर प्रॉब्लेम सॉल्विंग लोक फार कमी आहेत. त्यानंतर थर्मॅक्सचा कॉन्टॅक्ट झाला. कुणाच्या स्ट्रक्चरमध्ये हा प्रॉब्लेम आलेला आहे, कुठेतरी काहीतरी हा प्रॉब्लेम फेस करतात, ही गोष्ट सॉल्व्ह होत नाही, त्या गोष्टी सॉल्व्ह करायला लागलो. लोक अजून जवळ आलेली. 2009मध्ये थर्मॅक्सवर काम करत असताना इतका चांगला अनुभव आला की 2010मध्ये ते मला म्हटले की अरे तुझ्याकडची लोक कोणच सोडून जात नाहीत, आपण असं करूया काय की तुझ्या ठिकाणी आपण मेकॅनिकल डिझाईन सेंटर सुरू करूया. थर्मॅक्सचे तेव्हा हेड होते राधाकृष्णन आणि विवेक नेसरीकर, प्रसाद अवताडे. ह्या 2-3 लोकांनी इतकं इनिशिएटिव्ह घेतलं की मला म्हणाले की आपण मेकॅनिकल सेंटर तुमच्या इथंच सुरू करायचं. मेकॅनिकल सेंटर सुरू झालं. मेकॅनिकल सेंटरमध्ये काय पहिल्यांदाच ते म्हणले की 6 लोक घेऊया. लगेच वर्षभरात रिक्वायरमेंट वाढली की 12 लोकांपर्यंत गेली. 2010मध्येच 25 लोक झाले. आता बसवणार कुठे लोकांना झालं. बऱ्यापैकी केव्हा कळून चुकलं की बाबा प्रत्येक ठिकाणी आपण रेंटला पैसे द्यायला, त्यापेक्षा आहे ना आपलं स्वतःचं ऑफिस असावं. 2011मध्ये मला ऑफिस मिळालं बाणे रोडला मॉन्ट्रेल बिझनेस सेंटरमध्ये. 25 लोकांसाठी ऑफिस घेतलं, पण पोझिशन मिळेपर्यंत मेकॅनिकल सेंटर वाढत निघालं, स्ट्रक्चरल सेंटर वाढत, स्ट्रक्चरलमध्ये लोक वाढत निघाले. स्ट्रेंथ झाली 40 लोकांना म्हटल्यानंतर तिथेच लगेच रेंटनं दुसरं ऑफिस घेतलं आणि 2011मध्ये जवळजवळ 50 लोकांचा सेटअप करून परत कंपनी पुढे चालू केली. ह्या जर्नीमध्ये बघतो तर काय मी की ज्या कंपन्या थायसन ग्रुप, थर्मॅक्स, एकर सोल्युशन्स म्हणजे ह्या कंपन्या सपोर्ट करत होत्याच, ह्या कंपन्या सोडून भरपूरशा कंपन्या स्वतःहून यायला लागल्या. टोयोसारख्या कंपन्या मुंबईवरून येऊन जॉब द्यायला लागल्या. त्याचबरोबर SMS सारखी कंपनी की जी स्वित्झर्लंडवरून काम द्यायला लागली, तसेच डॅनिलीसारख्या कंपन्या आल्या म्हणजे की ज्यांनी कुठून माहिती मिळाली मला माहिती नाही, पण ह्या इटालियन कंपन्या पण कॉन्टॅक्ट करायला लागल्या. असं करता करता जर्नी वाढत गेलं. 50चे 60, 60चे 70. 2012ला मला कळालं की अरे हे सगळं ठीक आहे मेकॅनिकल, पण आपण पायपिंग पण सुरू केलं पाहिजे. कारण प्रत्येक प्लांटमध्ये येणार प्रत्येकाला काय पाहिजे की स्ट्रक्चरल करताय, मेकॅनिकल करताय म्हटल्यावर पायपिंग का नाही तुमच्याकडे. 2012ला एक मित्र होता, मलेशियाला भेटला मला. त्याला म्हणलो की तो 15 वर्ष बाहेरच राहिलेला, प्रवीण निकम, कोल्हापूरचा होता, कोल्हापुरीच मित्रासारखाच. त्याला म्हणलो चल पायपिंग सुरू करूया. फार झालं बाहेर काम करायचं, आपल्या इंडियामध्ये पण भरपूर स्कोप आहे आणि एंटरप्रेनरशिपमध्ये फार आनंद आहे. लोकांना काम देण्यामध्ये जो आनंद आहे ना, तो बाकी कंपन्यांमध्ये नोकरी करण्यामध्ये नाही आहे. तूच चल, तू माझ्याकडे 3-4 वर्ष काम कर, नंतर तुझी स्वतःची कंपनी तुझी स्वतःची कंपनी सुरू कर, मी सपोर्ट करतो. तो तयार झाला. अशा रीतीने पायपिंग सुरू केलं. 2012पासून जे 50 लोक होतो ते 2014पर्यंत जवळजवळ 70-80 लोक झालो. 2015पर्यंत 100 लोक झालो. मला एक गोष्ट सांगताना फार अभिमान वाटतो की आज एवढे 8-10 वर्षामध्ये कंपनीमधनं एकही माणूस काम सोडून गेला नाही, तर आमच्या कंपनीमध्ये लोक येतच गेली. तर सागर सरांना कोणत्या माणसाला कोणतं काम द्यायचं हे चांगल्या रीतीने माहिती असल्यामुळे ते अतिशय चांगल्या पद्धतीने काम हँडल करून डिस्ट्रीब्युशन कामाचं योग्यरीतीने होतं. ॲक्च्युअल तुम्ही बघितलं तर आमची कंपनी ही जवळपास आता 100 एम्प्लॉई असून या 100 एम्प्लॉईमध्ये मॅक्झिमम लोक ही 95% लोक ही सगळं ग्रामीण विभागातून आलेली आहे. एका मराठी व्यक्तीने मराठी लोकांसाठी ही कंपनी उभारली आणि ही एक प्रोव्हिजन करून दिलेली एक चांगली गोष्ट मला म्हणावी लागेल. ॲक्च्युली या प्रवासामध्ये काय झालं की 2011लाच मी कंपनीला आहे ना SP इंजिनियर्स प्रोप्रायटरशिपवरून SP इंजिनिअरिंग कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड केलं. कारण का लोकांचे प्रॉव्हिडंट फंड, लोकांना लोन मिळाले पाहिजे आणि कंपनी प्रायव्हेट लिमिटेड झालेली, बऱ्यापैकी कंपनीचं ब्रँडिंग होत होतं. ह्यामध्ये म्हटलं की कंपनीला थोडी मार्केटिंगची गरज आहे, आपल्याला आपल्या इंटरनॅशनल मार्केटमध्ये उतरलं पाहिजे. मार्केट में 2 लोगों की पहचान होती है. पहली ये है कि आपने क्वालिटी वर्क देना है,
क्वालिटी अगर किसी भी चीज़ की अच्छी है तो दूसरी बार कस्टमर को आपके पास आना पड़ेगा, वो उसको कोई नहीं रोक सकता। और दूसरा जो सा होता है, ये टाइम मिली कोई भी काम लेना, उसको टाइम पे करना। मैंने सागर साहब में एक चीज़ देखी है कि जब कोई काम लेते हैं तो उसको ये डिलीवर भी करते हैं टाइम पर, जिसके कारण आज हमने इनको एक बार नहीं कई प्रोजेक्ट्स में इनको काम दिया है। कोणतंही काम कस्टमर सॅटिस्फाईड करून विथ इकॉनॉमिक देऊन हा काम केलं पाहिजे, हे सगळ्यांचं कायमचं आमच्या विथ टेक्नॉलॉजी हे कायमचं ध्येय तत्व असतं। म्हणजे जसं परिस एखाद्या लोखंडाला स्पर्श करतो त्याचं सोनं होतं, तसा साहेबांनी आम्हाला त्यांच्या सानिध्यात घेऊन आमच्या आयुष्याचं सोनं करून टाकलेलं आहे। कंपनीमध्ये फायनान्शियल डिसिजन घेताना एक कम्प्युटर इंजिनियर असूनही त्यांनी मला अशा लेवलला ट्रेन केलं की आज कंपनीचं ॲडमिनिस्ट्रेशन, फायनान्स, इवन IT वगैरे सर्व गोष्टी माझ्यावर सोपवल्या, मला ऑपॉर्च्युनिटी दिली, त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो। जे उद्योजक आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये मुसंडी मारू इच्छितात त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून अलिप्त राहणं शक्य नाही, कारण या साऱ्याचा चांगला वाईट परिणाम या उद्योजकांवर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे होतच असतो। उदाहरणच घ्यायचं झालं तर एखाद्या देशातील आर्थिक मंदी, राजकीय अस्थिरता, युद्धजन्य परिस्थिती या सगळ्याची झळ त्या देशाशी ज्या देशांचा उद्योग संबंध आहे त्या देशातील उद्योगांना सुद्धा सोसावी लागतेच। पण या सगळ्यामध्ये तग धरून राहणं महत्त्वाचं, मग परिस्थिती कितीही प्रतिकूल असू दे। या सगळ्यात उद्योजकाची कल्पकता, दूरदृष्टी आणि कुशल नेतृत्व हे कोणत्याही उद्योगाच्या यशामध्ये खूप महत्त्वाचं ठरतं, आणि आपले सागरजी सुद्धा असंच कुशल नेतृत्व असणारे एक यशस्वी उद्योजक आहेत। 2015 नंतर जेव्हा ठरवलं की खरोखरच बघूया आपण इंटरनॅशनल मार्केटमध्ये जाऊन, आणि काय सांगायचं, ऑपॉर्च्युनिटी यायला लागल्या, लगेचच आम्हाला दुबईचा जॉब मिळाला। दुबईच्या जॉबमध्ये असं झालं कंडिशन की त्या लोकांनी पावलोपावली मदत करत 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 काम वाढवतच गेले। दुबईनंतर लगेच ओमान, म्हणजे कधी काळी 1998-99ला त्या पाण्याचे टाके डिझाईन करत होतो आणि पाण्याचे ट्रीटमेंट प्लॅन करत होतो, अशी ऑफर आली की ओमानचा पण प्लॅन करायचा आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुण्याला पाणी पुरवठा करणारा 500 MLDचा इट इज अ व्हेरी ह्यूज प्लॅन्ट, तो मिळाला। बघतोय तर आत्ता मुंबईमधले विहार, कुलाबा प्लॅन्ट मिळत निघाले। इंटरनॅशनल मार्केटमध्ये जिथे जिथं गेलो तिथे प्रत्येक ठिकाणी ऑफर यायला लागली, नुसती ओळख झाली फक्त। कुठल्याही कंपनीला, मोठ्या कंपन्यांना प्रॉब्लेम यायला लागले तर सर्वजण बोलवायला लागले, सर इथं व्हायब्रेशन येतं आहे, अमेरिकेत या। गेलो अमेरिकेत, इकडून थायलंडला प्रॉब्लेम आलेला आहे, जॉब प्लांट अर्धवटच राहिलेलं आहे, काय कंप्लीट करायचं आहे, तर पाईल्स मार्केटमधून विकत घेऊन यांना त्या पाईल्स तिथे लावल्या। म्हणजे त्यामुळे असं झालं की कॉन्फिडन्स वाढत गेला, इकडे स्ट्रेंथ पण वाढत गेली। आज 2017मध्ये बघितलं तर काय की बघता आहे ना, 2017मध्ये टर्नओव्हर इतक्या वरती गेला की मला स्वतःलाच वाटलं की खरोखरच कंपनी मोठी व्हायला काय। तर काही नाही, लोक ओंजळ भरून पैसे द्यायला लागलेले आहेत, त्यांना कळून चुकलं आहे की खरोखरच ह्या कामाची किंमत काय आहे। आणि त्याचबरोबर माझी लोक, अरे वा, ते तर इतके सीझन झालेले आहेत। म्हणतात ना सर्वजण की सगळ्यात इम्पॉर्टंट काय असेल तर टीम चांगली पाहिजे आणि टीमवर्क पाहिजे। आज अमेरिकेपासून ऑस्ट्रेलियापर्यंत कुठल्याही कॉन्टिनेंटमध्ये स्ट्रक्चर केलेले नाहीत असे नाहीत। कुठल्या स्ट्रक्चरमध्ये गेल्या 10 वर्षामध्ये 10 फेब्रुवारी 2018ला आम्ही 10 वर्ष पूर्ण केले। आणि असं म्हणतात की महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रीय माणसं उद्योगधंद्यामध्ये कमी असतात, तर ते सागर पाटोळे यांचं एक उदाहरण म्हणता येईल आपल्याला, आदर्श, की आजच्या पिढीनं त्यातनं स्फूर्ती घ्यावी आणि आपण पण असा व्यवसाय करायला पुढे यावं। आम्ही सागरना सागर कधी म्हणत नाही, आम्ही कॅप्टन म्हणतो। जेव्हा त्यांनी राजीनामा दिला सरकारी नोकरीतून तेव्हा ते कॅप्टन पदावर होते, आणि माझ्या मुलाचंही नाव सागर असल्यामुळे आम्ही त्याला अजूनही कॅप्टन म्हणतो। ती पदवी त्याला ती कायम दिलेली आहे। आज त्यांच्याकडे 100 लोक काम करत आहेत, असंच हे मोठं व्हावं। त्यांनी जशी कुटुंबाची सेवा केली, ऑफिसची सेवा केली, तशी समाजाची सेवा करू दे। तसंच
भारताचं नावही उज्ज्वल करण्यात त्यांचा फार मोठा वाटा असेल असं मला वाटतं. डॅडी ऑफिसच्या जीवनामध्ये फार सक्सेसफुल झाले, पण त्यांचं घरी दुर्लक्ष कधीच नाही झालं. एक वडील म्हणून त्यांनी फार इम्पॉर्टंट रोल पार पाडला. डॅडी एवढे जॉयफुल आहेत की कधी कधी मलाच प्रश्न पडतो की ते खरंच माझे डॅडी आहेत का मित्र आहेत. मला डॅडी फार आवडतात, कारण मला ते सगळं आणून देतात आणि मला कायम लाड करतात. ते जेव्हा ऑफिसवरून येतात ते कायम माझ्याबरोबर खेळत असतात. आज विचार केला तर असं झालेलं आहे की प्रत्येक क्षणोक्षणी जेव्हा वाटते की बाबा फायनान्शियली आहे ना कंडिशन्स खराब चालली की जॉब नाही आहे, 2017-18चा टर्नओव्हर झाला, आता 18ला बघतोय तर नुसता विचार करायचा अवकाश, तोपर्यंत काहीतरी मदत येते. म्हणजे खरोखरच देव कुठेतरी पाठीशी आहे, लोक पाठीशी आहेत. पहिल्यांदा जेव्हा त्याने ऑफिस सुरू केलं तेव्हा आजीला त्यांनी बसवलं आपल्या पहिल्या खुर्चीमध्ये आणि आजीला सांगितलं की कम्प्युटरवर तू हात ठेव. एक आडाणी बाई, ती 90 वर्षाच्या बाईला परवा जाऊन त्यांनी विमान प्रवास करून आणला. हे जे त्यांचं प्रेम आहे ना, हे त्यांना पुढं न्यायला लागले असं मला वाटतं. मी सागरला म्हटलं, सागर आपल्याला तू मित्रांसाठी पण काहीतरी करायला पाहिजे. त्यावेळी सागर म्हटलं आपण आपली कोल्हापुरात स्कीम चालू करूया, आपल्याला कन्स्ट्रक्शनमध्ये सुद्धा पुढं आपल्याला हे करता येईल, चालू करता येईल इंडस्ट्रियल कन्स्ट्रक्शन वगैरे. त्यामुळे आम्ही कोल्हापुरात शांतिवन अपार्टमेंट नावाचा प्रोजेक्ट चालू केला सुरुवातीला, म्हणजे आणि तो आम्ही चांगल्या पद्धतीनं सक्सेसफुल पूर्ण केला आणि आम्हाला त्यातून अनुभव पण मिळाला की बाबा कन्स्ट्रक्शनमध्ये आपण काहीतरी चांगल्या पद्धतीनं करू शकतोय. आणि मला वाटते की आता हे थांबवणं शक्य नाही. आणि ब्रँड व्हॅल्यू म्हणत होतो, पण प्रत्येक ठिकाणी जेव्हा कुठल्याही मिटिंगला जातो किंवा कुठल्याही इंटरनॅशनल लेवलला जातो तर मला असं वाटतं की मी पोचण्यापूर्वीच माझी ब्रँड व्हॅल्यू म्हणण्यापेक्षा त्या मिटिंगमध्ये ऑलरेडी तिथे इमेज पोचलेली असते आणि तीच 50% काम करते. स्वतःला काहीच करायला लागत नाही. एकदा वाटतं की अरे आपण खरोखरच फार मोकळीच चालू वाटतं, कारण त्या लेवलला ती ब्रँड व्हॅल्यू काम करायला लागते. आणि आता हा ब्रँड थांबवणं फार अवघड आहे, कारण आता हा मी उरलेलो नाही तर त्याबरोबर 100 लोकांचा सगळ्यांचा आहे ना अटॅचमेंट आलेली आहे, 100 लोकांची स्वप्न आलेली आहेत. आणि त्यामुळे मला 100% वाटतं की नाऊ देर विल बी अ ग्रेट फ्युचर इज वेटिंग फॉर अस. आणि नुसतं दिसेल की नुसत्या 5 वर्षामध्ये मला कॉन्फिडन्स आहे की या सगळ्यांची जी माझ्याकडून आशा आहे किंवा जी स्वप्न आहेत ती पूर्ण होतीलच. आणि खरोखरच स्वप्न बघायला काय हरकत आहे. त्यांचं कायम असतं की तुम्ही मोठी स्वप्न बघा आणि ती साकार करण्याची तुमच्याकडे जिद्द ठेवा आणि ते 100% पूर्ण होतील. मला कायम अजून एक वाक्य आठवत आहे वि. खांडेकरांच्याच कादंबरीतलं, कधीही माणसाने स्वप्न ही मोठी बघितलीच पाहिजेत. मोठी स्वप्न बघितल्याशिवाय ना आपण त्या ठिकाणी पोहोचणार नाही. जिंदगी की असली उड़ान अभी बाकी है, जिंदगी के कई इम्तहान अभी बाकी है, अभी तो नापी है मुट्ठी भर जमी हमने, अभी और आगे सारा आसमां बाकी है. 100% गॅरंटी आहे की या प्रवासामध्ये नक्कीच डेस्टिनेशनपर्यंत पोहोचीन आणि त्याप्रमाणे खरोखरच सर्वांची मदत पण होत आहे. त्यामुळे सर्वांचे आभार. तर ही होती श्री सागर पाटोळे या तरुण आणि यशस्वी उद्योजकाची यशोगाथा. पुन्हा भेटू पुढील आठवड्यात याच दिवशी याच वेळी आणि बघू एका यशस्वी नवीन उद्योजकाची उत्तुंग झेप.